संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत एका नवीन विषयाला आपण कालच्या धम्मदेसनेपासून सुरुवात केलेली आहे। विषयाचं टायटल आहे बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांचा इतिहास, तात्विक इतिहास, प्राचीन इतिहास, अशा सर्वांग दृष्टीने आपण या तीनही रत्नांचा बुद्ध, धम्म, संघाचा इतिहास जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। मागील एक दोन धम्म देसनेमध्ये आपण त्रिशरण म्हणजे बुद्ध, धम्म, संघ रत्नाची शरण म्हणजे काय, त्याचा इतिहास काय, आणि कालच्या धम्म देसनेमध्ये बुद्ध, धम्म आणि संघ गुणवंदना, बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, अशा 24 गुणांची जी आपण वंदना करतो याचा एक इतिहास आहे। ते कधी तयार झालं, ते बुद्ध वचन कधी म्हटलं गेलं, हा सर्व जो काही तात्विक इतिहास आहे तो आपण कालच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेला आहे। तथागतांच्या या सद्धम्माचा केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला। आज या आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण टीव्हीवर, व्हॉट्सअपला, फेसबुकला पाहतो, श्रीलंका पाहतो, आपण थायलंड पाहतो, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस, असे अनेक बौद्ध देश आहेत। एखादा व्हिडिओ पाहिला आपण की आपल्याला किती मजा येते, आनंद वाटतो आपल्याला, अरे बघा ना किती छान देश आहे श्रीलंका। आपण कधी कधी थायलंड मधून एखादा व्हिडिओ पाहतो, विहाराचा, सोन्याच्या मूर्त्या पाहतो, आनंद वाटतो आपल्याला, किती छान बौद्ध देश आहे की नाही। परंतु भारतामध्ये स्थापन झालेला बुद्ध धम्म भारताच्या बाहेर या सर्व आशिया खंडातील देशांमध्ये जो प्रचार आणि प्रसार झाला, हा प्रचार आणि प्रसार कोणी केलेला आहे? केवळ आणि केवळ भिक्खू संघाने केलेला आहे। जसं आपण पाहतो की सम्राट अशोक याच्या काळामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार बाहेर देशात सुद्धा झाला। सम्राट अशोक गेला नाही, सम्राट अशोक कधी श्रीलंकेला गेला नाही, सम्राट अशोक कधी थायलंड, कधी म्यानमारला कधीच गेला नाही, पण सम्राट अशोकाचा राजाश्रय मिळाल्यामुळे, भिक्खू संघाला नवसंजीविनी मिळाल्यामुळे त्याने भिक्खू संघाची व्यवस्था केली। एवढा मोठं महान कार्य सम्राट अशोकाने केलं
अशोकाने भिक्खू संघाला श्रीलंकेला पाठवलं, थायलंडला पाठवलं, स्वर्णभूमीला पाठवलं, भारताच्या विविध प्रांतांमध्ये पाठवलं. तेव्हा जाऊन तर बुद्धाचा धम्म हा सगळा भारतवर्षात प्रसारित झाला. तेव्हा जाऊन बुद्धाचा धम्म जम्बूद्वीपाच्या बाहेर गेला. आज आपण पाहतो श्रीलंका बौद्ध देश आहे, थायलंड बौद्ध देश आहे. कोणामुळं? हे सर्व काही सम्राट अशोकामुळे झालेलं आहे. हे सर्व काही सम्राट अशोकाच्या राजश्रयामध्ये भिक्खू संघाने केलेलं आहे. म्हणून आज आपल्याला हे सर्व देश बौद्ध वाटतात. एवढं महान कार्य या भिक्खू संघाने केलेलं आहे. बघा, या भिक्खू संघाचाही एक साधंत इतिहास आहे, एक इतिहास आहे भिक्खू संघाचा. तोच भिक्खू संघाची निर्मिती कशी झाली, भिक्खू संघाचं काय महत्व आहे, काय गरज होती भगवान बुद्धांना भिक्खू तयार करायची, काय आवश्यकता पडली भगवान बुद्धांना भिक्खू संघाची स्थापना करण्याची, काय गरज होती, काय आवश्यकता होती, याचा एक इतिहास आहे. बघा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या धम्मदेशनेमध्ये हाच भिक्खू संघाचा इतिहास काय आहे, भिक्खू संघाची निर्मिती कशी झाली, आणि भिक्खू संघाचं म्हणजे भिक्खू संघ ही जी संस्था आहे, भिक्खू ही जी संस्था आहे, ही संस्था स्थापन करण्यामागे भगवान बुद्धांचं काय प्रयोजन होतं, त्याचं काय महत्व आहे, हे सगळे काही मुद्दे आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण पाहणार आहोत. भिक्खू संघाचा इतिहास आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण पाहणार आहोत. तर मागच्याही मी धम्मदेशनेमध्ये तुम्हाला भिक्खू संघाची स्थापना कशी झाली याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिक्खू संघाची स्थापना कुठे झाली? सारनाथमध्ये, मुरुगदाय वनामध्ये. भगवान बुद्धांनी बुद्धगयाला बुद्धत्वाची प्राप्ती केली. तिथून मग भगवान बुद्ध 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यतीत करतात आणि शेवटच्या आठवड्यामध्ये चिंतन करीत असताना त्यांच्या मनामध्ये विषाद योग उत्पन्न होतो. विषाद योग म्हणजे मनाची द्विधा अवस्था, की मी तर बुद्धत्व प्राप्त केलं, मी तर दुःखमुक्त झालो, पण आता माझ्या पुढे काही उद्देश शिल्लक आहे का? मी तर दुःखमुक्त झालो ना, आता मी आता दुःखमुक्त झालो, माझ्या पुढे काही उद्देश शिल्लक आहे का? तर चिंतन करतात, या जनतेकडे कटाक्ष टाकतात, पाहतात आणि त्यांना निदर्शनास येते की अरे हे लोक जे आहेत, अरे लोक बिचारे अज्ञानी आहेत, हे लोक अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत. यांना दुःख काय आहे, दुःखाचे कारण काय आहेत, त्याचा निरोध कसा करावा, तो निरोधाचा मार्ग काय, अरे काहीच माहित नाही लोकाला. बिचारे लोक अज्ञानी आहेत, लोक दुःखी आहेत, लोकांना सत्य माहित नाही आहे. तर लोकांवर अनुकंपा केली पाहिजे, लोकांवर अनुकंपा केली पाहिजे, यासाठी महान करुणा उत्पन्न करतात या लोकांप्रती. म्हणून तर बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो. लोकांचं भलं झालं पाहिजे, जे दुःखी आहे ते दुःखमुक्त झाले पाहिजे, जे रोगी आहे ते रोगमुक्त झाले पाहिजे, जे शोकी आहेत ते शोकमुक्त झाले पाहिजे. अनंत करुणा उत्पन्न केली आणि त्या करुणा भावनेमुळे भगवान बुद्ध गया ते सारनाथ पायी प्रवास करतात आणि तिथे आषाढी पौर्णिमेला येऊन मग त्या मृगदाय वनामध्ये त्या पंचवग्गीय भिक्खूंना बुद्धत्वाचा, दुःखमुक्ती ज्ञानाचा पहिला उपदेश करतात. त्या उपदेशाला आपण काय म्हणतो? धम्मचक्र प्रवर्तन. ते सुद्धा आपण पाठांतर करीत असतो. धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला आणि ते पंचवग्गीय जे परिव्राजक होते, ऑलरेडी ते परिव्राजक होते, म्हणजे सांसारिक जीवन जगणारे ते नव्हते, ऑलरेडी त्यांनी घरदार सोडून ते साधू संन्यासी झालेच होते. तर त्यांची जी पात्रता होती, तर मग त्या पंचवग्गीय भिक्खूंना जो धम्म समजला, त्यांनी धम्माला जे शरण गेले, हाच अभिवादन केलं आणि तिथे भगवान बुद्ध त्या पंचवग्गीय भिक्खूंना बुद्ध धम्मातील श्रमणाची दीक्षा देतात. ते बुद्धाचे श्रमण बनतात आणि तिथे भिक्खू संघाची स्थापना होते. आणि मग त्यानंतरचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग तो यशस येतो, जो पहिला असा भिक्षू आहे की संसार त्यागून तो भिक्षू झाला डायरेक्ट. यशस आहे. त्यानंतर त्याचे 4 मित्र आहेत. त्यानंतर त्याचे 50 ग्रामवासी असे 50 लोक दीक्षित होतात. अशा प्रकारे
ते अगोदरचे पंचवग्गीय भिक्षू, 6वा होता यश, त्याचे 4 मित्र, किती झाले 10, आणि यशच्या गावचे 50 लोक ते भिक्षू होतात, किती झाले 60. अशा 60 भिक्खूंना मग भगवान बुद्ध अश्विन पौर्णिमेच्या त्या दिनी उपदेश करतात, म्हणजे आदेश देतात. कोणता आदेश? की भिक्खूंनो, असा हा धम्म जो आधी कल्याण, जो सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे, अंतही कल्याणकारक आहे, अशा धम्माचा प्रचार प्रसार करा. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय उपदेश करा. तिथून मग धम्माच्या प्रचार प्रसाराला सुरुवात झाली. तर हा एक शॉर्ट इतिहास आहे की भिक्खू संघाची स्थापना कशी झाली. तर हा इतिहास तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भिक्खू संघाची स्थापना कशी झाली तुम्हाला काय सगळ्यांनाच माहिती आहे. पण मुख्य प्रश्न असा आहे की भगवान बुद्धांनी भिक्खू ही संस्था का स्थापन केली, म्हणजे भंतेजींची निर्मिती का केली, याचा आपण शोध घेतला पाहिजे ना, चिंतन केलं पाहिजे ना आपण. काय त्याचं प्रयोजन होतं भिक्खू संघ ही संस्था स्थापन करण्यामागचा. भगवान बुद्धांनी भिक्खू हा निर्माण केला, काय त्यांचा उद्देश होता, याचं आपण थोडंसं चिंतन करायला पाहिजे. बाकी तर संघ स्थापन केला, धम्माचा प्रचार प्रसार सगळं सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. पण बुद्धाने भिक्खूची निर्मिती का केली याचं आपण चिंतन करायला पाहिजे. का केली? काहीतरी कारण असतील ना, का उगाच केलं? धर्माचा प्रचार झाला पाहिजे, माझा सगळ्या भारतात धर्म गेला पाहिजे, हा उद्देश सोडू होता. चिंतन करायचं की भिक्खू संघ का स्थापन केला. तर तुम्ही जेव्हा असं चिंतन कराल तर तुम्हाला याचे उत्तर सापडतील. त्याचं तेच चिंतन करून याचं उत्तर आपण शोधणार आहोत की भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना का केली. तर जसं आता आपण बौद्ध आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सगळे बौद्ध झालोत. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरच आपल्यासाठी प्रमाण आहेत. कारण बाबासाहेबांनीच आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, म्हणजे बुद्ध धम्माचा मार्ग दिला, त्यामुळे आपण बौद्ध झालेले आहोत. त्यामुळे कधी कधी बाबासाहेब आंबेडकरांच्याही दृष्टिकोनातून काही काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजे. तर जसं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला, या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा ग्रंथ आपण दरवर्षी वर्षावासामध्ये वाचतो, सगळेच जण वाचतात. या ग्रंथाची प्रस्तावना वाचा. आपण फक्त ग्रंथ वाचतो पण प्रस्तावना वाचत नाही. प्रस्तावना पण सुद्धा वाचली पाहिजे. या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचं प्राकथन लिहिलेलं आहे, त्याला प्रिफेस म्हणतात, प्राकथन. त्या प्राकथनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की बौद्ध धम्मामध्ये असे 4 प्रश्न आहेत की ज्या 4 प्रश्नांच्या बाबतीमध्ये 2 बौद्ध लोकांमध्ये कधीच एक सूत्रीपणा पाहायला मिळत नाही. एक सूत्रीपणा म्हणजे कसं, की जसं एक जण म्हणते की सूर्य पूर्वेकडून उगवते, हो हो, पण दुसरा काय म्हणते, नाही नाही, सूर्य पश्चिमेकडून उगवते, त्याला पण हो हो म्हणायचं. एक सूत्रीपणा नाही आहे. 2 बौद्ध विचारवंतांमध्ये या 4 प्रश्नांच्या बाबतीमध्ये एक सूत्रीपणा, एक उत्तर पाहायला मिळत नाही. कोणते ते 4 प्रश्न आहे? तर बाबासाहेबांनी जे 4 प्रश्न सांगितलेले आहे, पहिला प्रश्न बाबासाहेबांनी सांगितलेला आहे तो म्हणजे, पहिला प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग का केला. हा पहिला प्रश्न. म्हणजे कारण काय आहेत तर त्याचं स्पष्टीकरण केलं की परंपरेमध्ये सांगितलं की 4 गोष्टी बघितल्या, म्हातारा माणूस, संन्यासी माणूस, मेलेला माणूस आणि एक संन्यासी माणूस, आजारी माणूस, असे ते 4 दृश्य बघितले, वैराग्य उत्पन्न झालं आणि गृहत्याग केला. तर बाबासाहेबांनी काय कारण सांगितलं की रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या कारणांमुळे युद्धाला विरोध केला, म्हणून सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. म्हणजे बाबासाहेबांनी ते स्पष्ट केलं की हा जो पहिला प्रश्न आहे, सिद्धार्थाने गृहत्याग का केला, या बाबतीमध्ये एक सूत्रीपणा पाहायला मिळत नाही. दुसरा आहे की 4 आर्य सत्य हे बुद्धांचे मूळ तत्व आहे का. काही विचारवंत म्हणतात की आहे आणि काही विचारवंत म्हणतात
की नाही आहे, ते सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. तिसरा प्रश्न आहे पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये. काही जण म्हणतात पुनर्जन्म बुद्धानं सांगितला आणि काही म्हणतात की पुनर्जन्म बुद्धानं नाही सांगितला. पण या ग्रंथात बाबासाहेबांनी सगळं स्पष्ट केलेलं आहे. बरं, सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, तरी लोक कन्फ्यूज आहेत. बघा, तरी पण लोक कन्फ्यूज आहेत. तर आपला मेन मुद्दा आहे चौथा प्रश्न. याच ग्रंथात पुन्हा बाबासाहेब चौथा प्रश्न मांडतात की ज्याबद्दल एकसूत्रीपणा नाही आहे, तो म्हणजे की भगवान बुद्धांनी भिक्खू ही संस्था का स्थापन केली. ते तुम्हाला मी डायरेक्ट वाचूनच दाखवतो, म्हणजे कसं तुमच्या सगळं लक्षात येईल की नेमकं बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं. चौथा प्रश्न वाचून दाखवतो. चौथी समस्या भिक्खू संबंधी आहे. भिक्खू संस्था निर्माण करण्यात बुद्धांचा काय हेतू होता. काय त्यांचा हेतू, म्हणजे त्यांचा हेतू परिपूर्ण माणूस निर्माण करणे हा होता, की त्यांचा हेतू की समाजाचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणून लोकांच्या सेवेत, समाजाच्या सेवेत समर्पित असा समाजसेवक निर्माण करणे हा होता. बाबासाहेबांनी खूप सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाने जो भिक्खू तयार केला, म्हणजे भिक्खू निर्माण केला, कशासाठी, की भगवान बुद्धाने हे सिद्ध करायचं होतं का की एक जो माणूस आहे तो गृहत्याग करून ध्यान, म्हणजे भिक्षू होऊन ध्यान, मनन, चिंतन करून अरहंत होतो, दुःखमुक्त होतो, म्हणजे परिपूर्ण माणूस होतो. दुःखमुक्त होतो म्हणजे तो परिपूर्ण माणूस झाला. हे बुद्धांना सिद्ध करायचं होतं का की 24 तास म्हणजे पूर्ण वेळ, म्हणजे गृहत्याग करून, संसाराचा त्याग करून पूर्ण दिवस रात्र पूर्ण वेळ समाजाचा मित्र, समाजाचा मार्गदर्शक आणि समाजाचा तत्वज्ञ म्हणून लोकांच्या सेवेत समर्पित असलेला समाजसेवक भगवान बुद्धांना निर्माण करायचा होता का. म्हणजे बाबासाहेबांनी दोन्हीही बाजूनं हा विचार मांडलेला आहे. पुढे बाबासाहेब स्पष्ट करतात, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. का महत्वाचा प्रश्न आहे, कारण या प्रश्नावर बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे. महत्वाचा प्रश्न आहे कारण यावर बुद्ध धम्माचं भवितव्य अवलंबून आहे. भिक्खू म्हणजे परिपूर्ण माणूस असा जर अर्थ असेल तर त्याचा बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे परिपूर्ण माणूस म्हणजे काय, एक भिक्खू समजा ध्यान, मनन, चिंतन करून सुरतापन्न झाला, सकृजागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला, दुःखमुक्त झाला, तो काय विचार करेल, झालो मी आता दुःखमुक्त झालो, मी परिपूर्ण झालो, दुःखमुक्त झालो, आता माझ्यासमोर कोणता उद्देश शिल्लक नाही आहे, मला काय करायचं समाजाचं, मी परिपूर्ण झालो ना, मी दुःखमुक्त झालो, मला आता समाजाची काय करायचं आहे. असं जर असेल तर बाबासाहेब पुढे काय म्हणतात, असं जर असेल तर तो परिपूर्ण माणूस जरी असला पण तो स्वार्थी माणूस आहे. असं जर असेल तर स्वार्थीच म्हणावं लागेल ना. मी दुःखमुक्त झालो, मला काय करायचं आता समाजाचं, म्हणजे मी स्वार्थी झालो की नाही. बाबासाहेबांचं स्पष्टीकरण म्हणजे तुम्हाला हे थोडं तात्विक आहे, हे समजलं पाहिजे. पुढे बाबासाहेब लिहितात, दुसऱ्या बाजूने तो जर समाजसेवक असेल, म्हणजे कोण, भिक्षू, तो जर दुसऱ्या बाजूने तो समाजसेवक असेल तर तो धम्माचे आशास्थान ठरू शकतो. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं बघा, धम्माचं आशास्थान ठरू शकतो म्हणजे काय, तो जर समाजसेवक म्हणून लोकांमध्ये जातो, जे लोक दुखी आहेत त्यांच्यात आशा निर्माण करतो की अरे या बुद्ध धम्माच्या मार्गाने या, तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. मग गरीब असो की श्रीमंत असो, काळा असो की गोरा असो, तो भिक्षू तुमच्यामध्ये आशावाद उत्पन्न करेल की तुम्ही पण दुःखमुक्त होऊ शकता, तुम्ही पण सुखी जीवन जगू शकता. तर तुमच्यात आशा उत्पन्न केली, अर्थातच तर तो भिक्खू जर समाजसेवक झाला तर बौद्ध धम्मासाठी तो आशावादी ठरू शकतो. तर बाबासाहेबांनी याच ग्रंथामध्ये या दोन्ही बाजूने विचार केलेला आहे की केवळ अरहंतच नाही आणि फक्त समाजसेवकच नाही, हे दोन्ही महत्वाचे आहेत. दोन्ही महत्वाचे आहेत कारण अरहंतच आहे, झाला समाजाच्या कामाचा नाही, आणि फक्त समाजसेवकच आहेत तर असे समाजसेवक तर लई आहेत हो.
असं दगड उचलला की फवारेच निघतात समाजसेवकांचे, निघतात की नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. काही समाजसेवक पण स्वार्थीच आहेत, आहे की नाही. असे समाजसेवक आपल्या काय कामाचे आहेत. पण तो भिक्खू अरहंत आहे, म्हणजे तो स्वतः दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ आहे. बरोबर आहे, तो दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ आहे, शांतीच्या मार्गावर आरूढ आहे, तर तो दुःखमुक्तच आहे. तर त्याच्या मनात कधी कोणाबद्दल लोभ नाही आहे, स्वार्थ नाही आहे, उलट करुणा आहे. तेवढाच करुणा भावनेने तो धम्माचं काम करू शकतो, तो समाजाचं काम करू शकतो. उलट बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे की भगवान बुद्धांनी हे जे भिक्खू संस्था स्थापन केली, यामागे त्यांचं हेच कारण होतं, हेच प्रयोजन होतं की एक परिपूर्ण माणूस हा खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करू शकतो. खऱ्या अर्थाने एक तर तो पूर्ण वेळ समाजामध्ये आहे, तो स्वतः दुःखमुक्तीच्या मार्गावर आहे आणि लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात आहे. तो स्वतः सुख शांतीच्या मार्गाने जात आहे, लोकांना पण सुख शांतीच्या मार्गाने घेऊन जात आहे. पण मार्ग कोणता? धम्माचा मार्ग आहे. तोच धम्माचा मार्ग जो तुमच्या सर्वांसाठी सुखाचा आहे, दुःखमुक्तीचा आहे. या मुख्य प्रयोजनामुळे भगवान बुद्धांनी भिक्खू ही संस्था स्थापन केली. जर समजा भिक्खू स्थापन केला नसता आणि तुमच्यासारखे उपासक असते आणि तुमच्यासारख्या उपासकांना जर म्हटलं असतं की चला समाजाचं काम करायचं आहे, आले असते का तुम्ही? पती पत्नी, आई वडील, मुलं बाळ, त्यानंतर घर दार, धन, गाडी बंगला, बँक बॅलेन्स, नोकर, आपलं अमकं ढमकं, ABCD पर्यंत किती गोतावळा आहे, किती गोतावळा आहे की नाही. एवढा मोठा प्रपंच सोडून तुम्ही समाजामध्ये येऊ शकता. आता जे लोक येतात ते पण परिपूर्ण वेळ देऊ शकत नाही, पण एक भिक्खू हा परिपूर्ण आणि पूर्ण वेळ समाजामध्ये काम करतो, धम्माचं काम करतो. तर बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्ट करतात, बाबासाहेबांचं आहे की बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की या प्रश्नाचे उत्तर, म्हणजे कोणता प्रश्न की भगवान बुद्धांनी भिक्खू संघ का स्थापन केला, या प्रश्नाचे उत्तर बौद्ध धम्माच्या तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याबद्दल जास्त महत्वाचं आहे. जर कदाचित भगवान बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला नसता तर आज आपण जे भारतभर बुद्ध धम्माचा प्रचार पाहतो, जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार पाहतो, तर हा प्रचार प्रसार झालाच नसता. हा प्रचार आणि प्रसार यामध्ये बाबासाहेब स्पष्ट करतात केवळ तात्विक सुसंगती यापेक्षा बुद्ध धम्माचं भवितव्य याच्यावर जास्त अवलंबून आहे. बुद्ध धम्माचं भवितव्य आज आपण पाहतो, बुद्ध धम्माचं भवितव्य काय आहे बघा ना. सगळ्या जगात बुद्धाचा धम्म आहे, हे भवितव्य आहे. श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस, चीन, जपान, कोरिया अशा अनेक बौद्ध देशांमध्ये बुद्धाचा धम्म आहे. भारतात सुद्धा बुद्धाचा धम्म आहे. हे बुद्धाचं भवितव्य आहे. कोणामुळं? भिक्खू संघाच्या कार्यकर्तृत्वामुळं. कारण भिक्खू संघाने बघा स्वतः दुःखमुक्तीच्या मार्गावर जाऊन लोकांना दुःखमुक्तीचा उपदेश केला. यासाठी भिक्खू संघ महत्वाचा आहे. बाबासाहेबांचं एक वचन आठवलं बघा, तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. ही खरी मानव सेवा आहे. आता मानव सेवा करणारे लोक अनेक पाहिले असतील तुम्ही. एखाद्या भुकेल्या माणसाला तुम्ही अन्न द्या, झाली मानव सेवा, पण त्याला उद्या पुन्हा भूक लागणारच आहे. एखाद्या तहानलेल्या माणसाला तुम्ही पाणी पाजा, त्याची तहान भागली, ही झाली मानव सेवा, पण उद्या त्याला परत तहान लागणारच आहे. एखाद्या विवस्त्र माणसांना तुम्ही कपडे द्या, कपड्याचं दान द्या, ही पण मानव सेवा आहे, पण आज न उद्या कपडे सुद्धा फाटणार आहेत, जीर्ण होणार आहेत. ही मानव सेवा आहे, पण ही मानव सेवा त्या व्यक्तीला जीवनभर पर्यंत सुखी करू शकत नाही. तात्पुरतं सुखी करतं, तात्पुरतं, जीवनभर नाही. पण एक भिक्खू बघा मानव सेवा कशी करतो. एक भिक्खू समाजामध्ये जे दुखी लोक आहेत,
जे शोकित लोक आहेत, अशांत आहेत, बेचैन लोक आहेत, नाराज आहेत, उद्विग्न आहे, अशा दुखी जणांना धम्माचा उपदेश करतात, म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करतात. तर तो व्यक्ती जेव्हा धम्म समजून घेतो, धम्माचं आचरण करतो, अरे तो जीवनामध्ये सुखी होतो ना, त्याचं संपूर्ण जीवन सुखी होऊन जाते. मग ही किती मोठी मानव सेवा आहे. म्हणजेच बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं हीच तर खरी मानव सेवा आहे. म्हणजे ज्याला म्हणता येईल की सर्वोच्च स्तरावरची ही मानव सेवा आहे. ही मानव सेवा आपण सर्वांनी करावी. ही मानव सेवा भिक्खू संघाने भगवान बुद्धांच्या काळापासून आजपर्यंत करत आलेली आहे. बघा, आजपर्यंत ही मानव सेवा भिक्खू संघ करत आहे. कारण भगवान बुद्धाच्या नंतर, कारण भगवान बुद्ध सगळे भारतभर फिरले नाही. भगवान बुद्ध पूर्ण भारतभर फिरले नाहीत, भारताच्या बाहेर पण गेले नाही. पण बुद्धाचा धम्म भारतभर पसरवण्यासाठी भिक्खू संघाने पुढाकार घेतला. म्हणजे बघा, त्या 60 भिक्खूंना दीक्षा दिली, त्या 60 भिक्षूंना आदेश दिला, करा आता धम्माचा प्रचार प्रसार. तिथून भगवान बुद्ध मग उर्वेला वनामध्ये येतात. उर्वेला वनामध्ये 3 काश्यप बंधू असतात, उर्वेला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप. त्या 3 बंधूंची दीक्षा करतात. त्यांचे 1000 शिष्य त्यांची दीक्षा होते, ते सगळे प्रवचित होतात. त्या उर्वेलाहून पुन्हा भगवान बुद्ध राजा बिंबिसाराच्या राजगृहामध्ये येतात. त्या वेळूवनामध्ये विहार करतात. तिथे विहार करत असताना सगळ्यात महत्वाचे 2 भिक्खू, ज्यांना सेनापती म्हटलेला आहे, सारिपुत्त आणि महामोग्गलायन, यांची प्रवज्जा होते. यांच्यासोबत त्यांचे 250 शिष्य हे सुद्धा प्रवचित होतात. तर बघा, हळूहळू एकाचे 2, 5, 6, 10, 50 असं करता 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 किती भिक्खू झाले? हजारो भिक्खू झाले. बघा, हजारो भिक्खू. आणि या भिक्खू संघामध्ये विविध ज्ञानाचे, विविध बलांचे भिक्षू होते. असं म्हटलेलं आहे की भिक्खू संघामध्ये असे काही भिक्षू होते, असे एकूण 80 भिक्षू होते, ज्यांना बुद्धांचे 80 अग्रश्रावक म्हटलेलं आहे. अग्रश्रावक, त्याच्यामध्ये काही 1-2 उपासक पण आहेत. म्हणजे फक्त भिक्षूंची संख्या जास्त आहे, पण 1-2 उपासक पण त्याच्यामध्ये आहेत, उपासिका पण आहेत. तर असे 80 अग्रश्रावक होऊन गेले की जे विविध ज्ञानामध्ये परिपूर्ण होते. जसं महामोग्गलायन धुतांगधारीमध्ये ते भिक्षू अग्र होते, प्रज्ञाचक्षूमध्ये सारिपुत्त अग्र होते. त्यानंतर महाकाश्यप हे धुतांगामध्ये अग्र होते. महामोग्गलायन हे वृद्धी बलामध्ये संपन्न होते. म्हणजे प्रत्येक भिक्षू हा प्रत्येक एका ज्ञानामध्ये, बलामध्ये संपन्न होता. याच तर भिक्षूंनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं. याच तर भिक्षूंनी बुद्ध धम्माचा प्रचार केला. बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जेव्हा महाकाश्यप भंतेजींनी पाहिलं की अरे तो सुभद्र नावाचा भिक्षू, तो असं म्हणत आहे की बरं झालं बुद्ध मेले, अरे बरं झालं बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, आता आम्ही आपल्या मनाप्रमाणे वागू, आम्ही जसं वाटलं तसं वागू, जसं राहायचं तसं राहू. त्यांनी बघितलं रे, बुद्धाचा धम्म आणि विनय हा संकटामध्ये आहे. तर धम्म आणि विनयाचं रक्षण झालं पाहिजे. तर धम्म विनयाचं रक्षण करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? भिक्खू संघाने पुढाकार घेतला. पहिली धम्मसंगीती राजगृहामध्ये संपन्न झाली. 500 अरहंत भिक्खूंनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं, बुद्धाच्या विनयाचं रक्षण केलं. ही पहिली धम्मसंगीती झाली. 100 वर्षाच्या नंतर दुसरी धम्मसंगीती संपन्न झाली वैशालीमध्ये. तिथे पण बुद्ध भिक्खू संघाने पुढाकार घेऊन धम्माचं आणि विनयाचं रक्षण केलं. कारण तो इतिहास मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलेला आहे. वैशालीमध्ये ते काही भिक्षू विनयाच्या विरुद्ध वागत होते, सोनं चांदी जमा करत होते. तर ते विनयाच्या विरुद्ध वागत आहे, म्हणून विनयाचं, विनय आणि धम्माचं रक्षण करण्यासाठी भिक्खू संघाने पुढाकार घेतला. त्यानंतर जवळपास 150 वर्षांनी पुन्हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुद्धा असाच प्रसंग आला. धम्म आणि विनय नष्ट होत आहे, नामशेष होत आहे. तर बघा तो प्रसंग, इतिहास, की जेव्हा महामोग्गलायन भंतेजींना म्हणतात की भंते चला, राजा बोलवत आहे, तर भंते आले का? नाही आले.
पुन्हा पुन्हा पाठवलं महामात्यांना आणि भिक्षूंना, भन्ते राजा बोलवत आहे चला, तरी पण भन्ते आले नाही. नंतर तिसऱ्या वेळेस जेव्हा पाठवलं महामात्य आणि भिक्षूंना, तर ते काय म्हणतात की भन्ते, धम्म आणि विनय संकटामध्ये आहे, अधम्म वर येत आहे, अविनय वर येत आहे, तर धम्म आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी चला. तेव्हा भन्ते मोग्गलीपुत्र तिस्स पाटलीपुत्राला आले. कशासाठी आले होते? फक्त धम्माचं आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी. पण बघा त्यावेळेस सम्राट अशोकाच्या काळामध्ये भिक्षू संघामध्ये पंथ पण पडले होते. पण आता काही काही लोक असंही म्हणतात की बौद्ध धम्म हा जो नष्ट झालेला आहे, इतिहासात असं लिहिलेलं आहे, आणि विचारवंत पण असं म्हणतात की बौद्ध धम्म जो भारतातून नामशेष झाला, नष्ट झाला, त्याचं कारण असं आहे की भिक्षू संघ हा आळशी झाला होता. जे भिक्षू होते अशोकाच्या काळातले, हे भिक्षू आळशी झाले, कंटाळ करू लागले धम्माचं काम करण्यासाठी, फक्त खायचं आणि विहारामध्ये आराम करायचा, असा हा आळशी भिक्षू संघ तयार झाला. आणि कसं करता करता बुद्धाचा धम्म हा नामशेष झाला. बांधवांनो, हे परिपूर्णपणे सत्य नाही आहे, हे परिपूर्ण सत्य नाही आहे. हे सत्य आहे की अशोकाच्या काळामध्ये भिक्षू संघ हा आळशी झाला होता. धम्म प्रचार प्रसारामध्ये पुढच्या काळामध्ये म्हणजे गती ही कमी झाली होती, हे खरं आहे. परंतु बुद्धाचा धम्म जिवंत होता ना. जरी पंथ पडले पण बुद्ध धम्म नष्ट झाला नव्हता. जरी हिनियान म्हणजे थेरवादाचे 6 पंथ पडले, पुन्हा महायानाचे 12 पंथ पडले, बुद्ध संघामध्ये 18 पंथ 18 संप्रदाय निर्माण झाले, पण बुद्धाचा धम्म हा संपला नव्हता, जिवंत होता. पुढच्या काळामध्ये आपण पाहतो कनिष्काच्या काळात पहिल्या शतकामध्ये पण बुद्धाचा धम्म जिवंत होता. त्याच्यानंतर गुप्त काळामध्ये 400 वर्षापर्यंत बुद्धाचा धम्म जिवंत होता. त्याच्यानंतर हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा बुद्धाचा धम्म जिवंत होता. बुद्ध भिक्षू आळशी झाले, ठीक आहे. धम्मामध्ये पंथ पडले, ठीक आहे. संप्रदाय निर्माण झाले, ते ठीक आहे, हो सगळं ठीक आहे. पण धम्म जिवंत होता ना. बुद्धाचा धम्म हा तेवत होता. जरी महायान संप्रदाय निर्माण झाला, बुद्धाचा धम्म होता. म्हणून इतिहासात जे सांगण्यात येतं ना की बुद्धाचा धम्म नामशेष काय झाला, की बौद्ध भिक्षू संघ हा आळशी झाला होता, हे परिपूर्ण सत्य नाहीये. हे परिपूर्ण सत्य नाहीये. बुद्धाचा धम्म जो नष्ट झाला, त्याचं सर्वात मेन कारण आहे की भारत देशात मुस्लिम आक्रमणकारी आले, त्यामुळे बुद्धाचा धम्म नष्ट झाला. हे मेन कारण आहे. बाबासाहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की एखादा धर्म नष्ट का होतो. बाबासाहेब स्टेटमेंट आहे बरं हे. एखादा धर्म का नष्ट होतो, त्याचं कारण काय आहे, तर मुख्यतः 3 कारण आहेत. एखादा धर्म नष्ट होतो त्याचे मूळ 3 कारण आहेत. त्यापैकी पहिलं कारण आहे, मुळात तो जो धर्म आहे हा मुळातच कच्चा असतो. कच्चा म्हणजे काय, त्या धर्माची तात्विक ठेवण आहे ती कच्ची असते, किंवा त्या धर्माचे जे विचार आहे ते कच्चे असतात. ते कच्चा असतो म्हणजे त्याचं जे मूळ आहे ते जे मूळ जे आहे ते कच्चं असते. त्यामुळे तो धर्म काही काळानंतर नष्ट होतो. हे त्याचं पहिलं कारण आहे. दुसरं कारण की काही धर्म जे असतात हे काळापुरते मर्यादित असतात. म्हणजे 100 वर्षापर्यंत राहतील, नष्ट होतील. 200 वर्ष, 300 वर्ष, 500 वर्ष राहतील, नष्ट होतील. हे त्याचं मेन कारण काय. पण बुद्धाचा धम्म हा कालिक आहे का? नाही. बुद्धाचा धम्म अकालिको आहे. कोणत्या काळापुरतं मर्यादित नाहीये. 100, 200, 500 वर्षापुरतं नाही, अकालिक आहे. अनादी काळापर्यंत हा बुद्धाचा धम्म टिकणारा आहे, अकालिक आहे. पण जर धर्म हा कालिक असेल तर काही वर्षानंतर धर्म नष्ट होतो. आणि तिसरं मेन कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की धर्म नष्ट का होतो. तिसरं कारण सांगितलेलं आहे की जेव्हा त्या धर्माचे धर्म प्रचारक भिक्षू हे नष्ट होतात, तेव्हा तो धर्म नष्ट. हे मेन कारण बघा, त्याचं मेन कारण. जेव्हा त्या धर्माचे
धर्म प्रचारक भिक्षू हे नष्ट होतील, तो धर्म सुद्धा आपोआपच. खरं कारण आहे ना. समजा भिक्षूच नष्ट झाले तर तुम्हाला धर्माचा उपदेश कोण करणार? समजा भिक्षूच नाही आहे, भंतेजीच नाही आहे, तर तुम्हाला धम्माची देशना कोण करणार? धम्माचा प्रचार प्रसार कोण करणार? हे त्याचं मेन कारण आहे. 10व्या शतकापर्यंत भिक्षू होते. 10व्या शतकापर्यंत जरी म्हणजे जरी संघामध्ये भेद पडला, जरी संप्रदाय 18 संप्रदाय झाले, पण भिक्षू संघ 10व्या शतकापर्यंत होता. बुद्ध होता, धम्म होता, संघ पण होता. पण जो धम्म नष्ट झाला त्याचं मेन कारण आहे मुस्लिम आक्रमणकारी भारतामध्ये आले. त्याने विहार तोडले, स्तूप तोडले, त्याच्यानंतर भिक्षूंच्या कत्तली केल्या. अरे मुंडके छाटले भिक्षूंचे. 1199 मध्ये, तो इतिहास मी तुम्हाला मागे पण सांगितला, इसवी सन 1199 मध्ये एक मुस्लिम आक्रमणकारी तुर्की सुलतान, त्याचं नाव होतं बख्तियार खिलजी, त्याने आक्रमण केलं नालंदावर. नालंदाला आग लावली. उरला सुरला जो काही बुद्धाचा धम्म होता तो पण नष्ट झाला. भिक्षूंच्या कत्तली केल्या. भिक्षू लोक स्वतःचा प्राण वाचवून हातात जे ग्रंथ लागतील ते ग्रंथ घेऊन कोणी तिबेटला पळून गेले, कोणी दुसऱ्या प्रांतात पळून गेले, कोणी उत्तरेमध्ये पळून गेलं स्वतःचा प्राण वाचवून. मुस्लिम आक्रमणकारीने बुद्धाचा धम्म नष्ट केलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. बघा 11व्या शतकापासून जो बुद्धाचा धम्म हळूहळू नष्ट झाला, त्याला सगळ्यात मेन कारण आहे की भिक्खू संघच नष्ट झाला. अरे भिक्षू संघच नष्ट झाला ना. मग भिक्षू संघच नसेल तर धम्माचा प्रचार प्रसार कोण करेल? मग त्या 11व्या 12व्या शतकापासून तर पुढे 700 वर्षांपर्यंत या भारतात भिक्षू संघच नव्हता. पण भिक्षू संघ नाही, धर्माचा प्रचारक नाही, प्रसारक नाही, तर धम्म राहील का जिवंत? धम्म सुद्धा नामशेष झाला, धम्म नष्ट झाला. हळूहळू बुद्ध हे नाव सुद्धा नष्ट झालं. अरे बुद्ध कोण लोकाला माहित नाही, धम्म कोण लोकाला माहित नाही, आणि संघता परिपूर्णपणे नष्टच झाला होता. पण एक महापुरुष या भारतात जन्मास आला, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्याने आज 700 वर्षाचा नष्ट झालेला बुद्धाचा धम्म पुन्हा पुनर्जीवित केला. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. कुणाकडून? उपासकांकडून, बौद्धाचार्यांकडून. कोणाकडून घेतली दीक्षा? कारण बाबासाहेबांनी ते बघितलं. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा इतिहास वाचला, बुद्ध धम्माची दीक्षा विधी कशी असावी ते सगळं वाचलं बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब पत्रव्यवहार केला की भारताचा बौद्ध भिक्षू नाही आहेत, पण नियम आहे की भिक्षू संघाकडूनच आपण दीक्षा घेतली पाहिजे. भिक्षू संघ कुठे आहे? भिक्षू संघ तर पत्रव्यवहार केला तर बघितलं अरे 2-4 तर भिक्षू आहेत. त्याच्यापैकी काही भिक्षू कुशीनगरमध्ये आहेत, काही भिक्षू बुद्धगयाला आहेत, बाकी तर कुठे भिक्षू दिसत नाही आहेत. तर पत्रव्यवहार केला, कुशीनगरला पत्र पाठवलं, तर तिथे ब्रह्मदेशाचे भिक्षू भदंत चंद्रमणी महाथेरो राहत होते. मोजके भिक्षू होते बघा, अगदी हातावर मोजण्या इतपत 2-4 भिक्षू त्या काळामध्ये होते. आनंद कौसल्यायन भिक्षू होते, भदंत धर्मकीर्ती होते, त्यानंतर आणखीन असे काही भिक्षू होते, राहुल सांकृत्यायन हे विद्वान होते, त्यानंतर जगदीश काश्यप भिक्षू होते, असे त्यानंतर धम्मरखित भिक्षू, असे काही हातावर मोजण्या इतपत भिक्षू होते बघा, की जे उरला सुरला जे काही बुद्धाचा धम्म होता त्यांच्या पद्धतीने काम करत होते. तर बाबासाहेबांनी कुशीनगरवरून भदंत चंद्रमणी महाथेरो यांना निमंत्रित केलं, त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत आणखी 6 भिक्षू, अशा 7 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षा समारंभ संपन्न झाला बघा. आणि त्यानंतर बुद्ध धम्माचं जे पुनर्जीवन झालं ना, त्या पुनर्जीवनामध्ये भिक्षू संघाचंही पुनर्जीवन झालं. त्या काळात भिक्षू संघ नव्हता, कारण 56च्या नंतर भिक्षू नव्हतेच. मग हळूहळू बाबासाहेबांचे उपकार बघा, बाबासाहेबांच्या उपकारामुळं
बुद्ध धम्मामध्ये पुन्हा नवसंजीवनी मिळाली, भिक्षू संघ हा पुनर्जीवित झाला. तर असं करता 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 आज 2025 मध्ये जो आपण भिक्षू संघ पाहतो, हा भिक्षू संघ पुनर्जीवित करण्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि आजचा भिक्षू संघ फक्त ध्यान मनन चिंतन करण्याचं गुरफटलेला नाहीये. जर तुम्ही सगळे पाहत असाल तर भिक्षू संघ हा समाजामध्ये राहतो, तुमच्यामध्ये राहतो, तुमच्यामध्ये राहून तुम्हाला धम्माची शिकवण देतो. स्वतः पण ध्यान मनन चिंतन करतो, तुम्हाला ध्यान मनन चिंतन करण्याचा उपदेश करतो. स्वतः पण ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होतो आणि तुम्हाला सुद्धा बुद्धाच्या दुःखमुक्तीचा उपदेश करतो. तुम्ही बुद्धाच्या दुःखमुक्तीचा मार्ग समजून घेताय. आणि बघा बरं, हे जे बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराचं काम आहे, हे कोण करत आहे? हे फक्त भिक्षू करतात. हे फक्त भिक्षू करतात. बघा, आज जर तुम्ही कोणाला म्हणलं की साहेब या ना जरा आणि आम्हाला 22 प्रतिज्ञेवरती बोला ना, नाही नाही म्हणतात, नाही नाही 22 प्रतिज्ञेवरती बोलत नाही म्हणतात, बोलू नाही म्हणतात. बघा बरं, अजूनही भीती वाटते ना. 22 प्रतिज्ञेवरती बोलणार कोण आहे आज? फक्त भिक्षू लोक बोलतात. बाकी लोकांना भीती वाटते बोलायला. फक्त भिक्षू लोकच बिनधास्तपणे 22 प्रतिज्ञेवरती बोलतात की किती महत्वाचं आहे बाबासाहेबांचं जे काम आहे. अरे बाबासाहेब आंबेडकर किती डेअरिंगबाज होते बघा तुम्ही. 1956 मध्ये बाबासाहेब फक्त एकटे होते, तरी किती डेअरिंगनं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा जाहीर म्हटल्या होत्या. आज आम्हाला भीती वाटते, नाही म्हणतात. नाही 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 22 प्रतिज्ञा म्हटलं की त्या लोकांचं मन दुखते म्हणतात. काय कुठे गेली आपली डेअरिंग? अरे किती डेअरिंगबाज होते बाबासाहेब. अशी डेअरिंग असते बघा बाबासाहेबांमध्ये. आज आपल्यामध्ये नाही आहेत ती डेअरिंग. फक्त भिक्षू संघ आहे जो धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम करतोय. बघा तुम्ही तुमच्यामध्ये राहून तुमच्यामध्ये धम्माचा दिवा पेटवण्याचं काम करतो आहे भिक्षू संघ आहे. जरी भिक्षू संघातले काही भिक्षू हे आळशी असतील, जरी भिक्षू संघातले काही भिक्षू हे काम करत नसतील, पण याचा अर्थ असा नाही आहे की भिक्षू संघ हा परिपूर्णपणे हा आळशी झालेला, असा याचा अर्थ होत नाहीये. अरे बुद्ध काळामध्ये पण देवदत्त होता ना, पण अनाथपिंडकानं कधीच बुद्ध धम्मावरती श्रद्धा एवढी पण कमी केली नाही. देवदत्तासारखे भिक्षू होते, बुद्धाच्या काळातही भिक्षू होते तसे, पण विशाखेनं एवढीही श्रद्धा कमी केली नाही बघा आपली. त्यांना माहित होतं ज्याचं कर्म त्याच्यासोबत. पण बुद्ध धम्मामध्ये असे पण काही भिक्षू आहेत ना की जे धम्माचं काम करतात, जे धुतांगधारी आहेत, जे खरंच ध्यान मनन चिंतन करतात, ध्यानी भिक्षू आहेत, विद्वान भिक्षू आहेत. मग अशा भिक्षू संघाकडे बघून आपण आपली श्रद्धा वाढवली पाहिजे. अशा भिक्षू संघाची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांना चतुपच्चय दान देऊन धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता आपण सहयोग दिला पाहिजे. बघा, हे उपासक आणि उपासिकांचं काम आहे. म्हणून धम्म प्रचार प्रसाराचं काम हे फक्त एकट्या भिक्षू संघाचं नाही आहे, हे तुमचं सुद्धा आहे. कारण हे 4 आधारस्तंभ आहेत: भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका. तर उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी संघाला चतुपच्चय दान देतात, भोजन दान देतात, चिवर दान देतात, औषधी दान देतात, विहाराचं दान देतात. त्या दानबलावर भिक्षू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. जर तुम्हीच जर दान दिलं नाही तर भिक्षू संघाला बल कुठून येईल? भिक्षू संघ धम्माचा प्रचार प्रसार कसा करेल? तर हे नातं जे आहे भिक्षू संघ आणि उपासक संघ याच्यात हे दानाचं नातं भगवान बुद्धाने प्रस्थापित केलेलं आहे. तुम्ही चतुपच्चयाचं दान देता, त्या बदल्यामध्ये भिक्षू संघ तुम्हाला पण दान करतो. सर्वश्रेष्ठ दान धम्माचं दान करतो. बघा, तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. म्हणून भिक्षू संघ जिवंत राहिला पाहिजे. भिक्षू संघाची संख्या वाढली पाहिजे. भिक्षू संघाची संख्या पण वाढली पाहिजे बघा. आणि यासाठी हे सर्व काही महत्वाचं आहे. त्यामुळे अगदी बुद्ध काळापासून तर आज 26 वर्ष झाली बघा. 26 वर्षांपर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर भिक्षू संघाचा आहे. म्हणून भिक्षू संघ हा वाढला पाहिजे. भिक्षू संघ हा जिवंत राहिला पाहिजे, संख्या वाढली पाहिजे. आणि यासाठी
उपासक उपासिकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहून आपण दायक बनावं, धम्माचे दायाद बनावं आणि यामधूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तर मी अशा प्रकारे भिक्खू संघाचा इतिहास आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावा आणि खूप चांगल्या प्रकारचा आपण धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा आपण ही पुण्य कार्य करावं. तेव्हा सरते शेवटी मी तुमच्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची ही धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.